काय ग बाई, हात दाखवून अवलक्षण. काय वाटलं असेल त्यांना? आता रागवून लग्न नाही मोडलं म्हणजे मिळवलं. मावशी असं कसं म्हणतेस ग तू? आपण खात्री करून घ्यायलाच पाहिजे. ताईच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तुम्ही शांत राहा, ते येत आहेत ना. हाय हाय मधुरा, हाय मीरा. मावशी नमस्कार. असू दे असू दे. मामा, अरे अरे बसा. मामा तुम्ही कसे आहात? म्हणजे फोनवर तुमचा आवाज, तुम्हाला काय बोलायचं होतं? बोला ना. रागवू नका अक्षयराव, पण आमच्या आदित्यने तुम्हाला एका मुलीबरोबर हॉटेलमध्ये एकत्र पाहिलेलं आहे. हो का? असू शकतं. काय ना, माझे खूप मित्र आणि मैत्रिणी आहेत. मैत्री वेगळी आणि अफेअर वेगळं अक्षय. माझ्याकडे प्रूफ आहे. प्रूफ? हे प्रूफ आहे मामा? अहो ही माझी मानलेली बहीण आहे. तुम्हाला हिच्याबद्दल काही माहिती नाही ना, त्यामुळे तुमचा गैरसमज होणं अगदी स्वाभाविक आहे. आदित्य मित्रा, मीरासारखी सुंदर मुलगी माझी बायको होणार असताना मी अफेअरच्या पंथात का पडीन? आदित्य, मला तुझा कन्सर्न कळतोय आणि त्याचं मी कौतुकच करीन, पण तुला जे वाटते ना तसं काहीही नाहीये. मी म्हटलं नव्हतं दादा तुला? एक मिनिट मावशी, माझी अजूनही खात्री पटलेली नाही. आता परत? मानलेली बहीण आहे ना तुझी? हं? ठीक आहे, तिला आत्ता फोन लावा आमच्या समोर, तरच आम्ही हे मानू की तू आता जे काही सांगतोयस ते खरं आहे. आदित्य, काम डाऊन. एकदम काय हमरी तुमरीवर येतोस? कूल डाऊन ड्यूड. मीराच्या आयुष्याचा प्रश्न आहे अक्षय, आणि आम्हाला कोणतीही शंका नको आहे. करेक्ट. अक्षय, हा, स्पीकरवर टाक. मामा, तुम्ही बोला. मामा. पूर्वा, पूर्वा. हॅलो, पूर्वा, तुम्ही अक्षयला ओळखता का? हो, तुम्ही कोण लागता त्यांच्या? मी त्याची मानलेली बहीण आहे. ऐकलंच ना? कुठला संशय? काय ना मामा, ती पूर्वा आहे ना, ती अनाथ आहे. मी तिच्या शिक्षणाचा खर्च करतो. अनाथ असण्याच्या जाणीवेनेच ती खचली आहे. त्यामुळे मी तिला नेहमी भेटतो, तिच्याशी बोलतो. मावशी मला सख्खी बहीण नाही, म्हणून मी हिला बहीण मानलंय.
आई ग, तरी मी म्हणत होते अक्षयरावांवर संशय घेऊ नका घेऊ नका. अक्षयराव माफ करा, चूक झाली आमच्याकडून. म्हणजे राग मनात ठेवू नका बरं. नाही नाही मावशी, तसा माझा स्वभावच नाही. आणि तसं बघायला गेलं तर आपली मीरा सुद्धा अनाथच आहे ना. आणि मामाने आपलं म्हणून तिचा सांभाळ केलाय. पण मी त्याचा भाऊ केला का? नाही. झालंच ना लग्नाला तयार. तसंच पूर्वा अनाथ आहे आणि मी तिची काळजी घेतो. तर म्हणतात ना स्वभावाला औषध नाही. मी असाच आहे. काय करणार? आणि त्यामुळेच गैरसमज होतात. काय आदित्यचं पण काही चुकत नाही. चूक माझीच आहे. हो, तुम्हाला पूर्वाबद्दल सांगायला पाहिजे होतं. म्हणजे हा गैरसमजच झाला नसता. मीरा, तुझ्या मनात आता कुठलीच शंका नाही आहे ना ग? एनिवे, माझ्या या वागण्यामुळे काही क्षण का होईना तुम्हाला मानसिक त्रास झाला त्याबद्दल सॉरी. अक्षयराव, तुम्ही माफी नका मागू. अहो, आमचा गैरसमज झाला होता. आमच्यामुळे तुम्हाला त्रास झाला ना. नाही नाही मामा, नाही. अहो, अशा गोष्टींमुळे नातं घट्ट होतं आणि नात्यामध्ये मोकळेपणा हवाच. खरं म्हणाल तर माझंही चुकलं नाही आणि आदित्यचंही. ऑल इज वेल, राईट आदित्य? अरे बापरे, खूप उशीर झाला. आता मात्र मला निघायला हवं. खूप कामं खोळंबलेत. चहा टाकते ना पटकन. नको नको मावशी. काय रे, असं का बसलायस? ये चहा पिऊया. आदित्यवरून अपसेट आहेस का तू? हो बाबा, तुम्ही त्याला आपल्याच फर्म मध्ये का जॉब दिलात? कम ऑन, बी प्रोफेशनल. आपल्याला एका चांगल्या सिव्हिल इंजिनियरची गरज होती आणि इंटरव्ह्यू मध्ये तर आपल्याला कळलं की तो मुलगा हुशार आहे. आणि माझ्या अनुभवावरनं मी तुला सांगतो, तो प्रामाणिक आणि मेहनती सुद्धा आहे. आय नो बाबा, मला हे सगळं मान्य आहे. तरी सुद्धा तू मधुरामुळे इन्सिक्युअर होतोयस का? मला तसं वाटतंय. हो बाबा, कसं आहे, तो त्यांच्याकडे पीजी म्हणून राहतो. ते तिकडे एकत्र असतात आणि आता इथे सुद्धा एकत्र असणार म्हणजे. सो व्हॉट? बी अ मॅन मिहिर. अरे, दोन माणसं एकमेकांशी चांगलं वागतात याचा अर्थ त्यांच्यात प्रत्येक वेळी प्रेमच असतं असं नाहीये. आणि तुला जर इतकं स्ट्रॉंगली मधुराबद्दल वाटतं ना, तर मीराच्या एंगेजमेंट नंतर तू तिला विचारून टाक. पण सिरियसली, गंमत जम्मत खूप झाली. मिहिर, बी सिरियस. ओके, आय विल डू दॅट. इट्स हाय टाइम. थँक्स. That's the spirit. काय टेन्शन होतं. काय होते काय नाही. नशीब मामाने आधीच फोनवर
हॅलो. हॅलो पूर्वा, मी काय सांगतो ते नीट ऐक. माझा तो खडूस मामा आहे ना, त्यांनी आपल्या दोघांना एकत्र पाहिलं आणि घरी येऊन जाम तमाशे केले. तर माझ्या मामाचा तुला फोन आला ना, तर त्याला सांग तू माझी मानलेली बहीण आहेस. व्हॉट नॉनसेन्स अक्षय, मी असं काही सांगणार नाहीये. अगं प्लीज, असं बोलल्याने तू काय माझी बहीण होणार आहेस का? आणि माझा नाहीतर मामा राडे करेल का घरी? आणि डार्लिंग, हे सगळं आपण परमनंटली एकत्र येण्यासाठीच करतोय ग. एकदा बोलायला काय झालं, बोलशील ना? अक्षय, मला हे अजिबात आवडलेलं नाहीये, पण आता तू म्हणतोयस म्हणून मी सांगते मामांना. पण नेक्स्ट टाइम ना तू तुझं हँडल कर प्लीज. हो ग हो, आय रिअली लव्ह यू, रिअली. पण फोन आला तर सांग त्याला. ओके. काय तू हुशार आहेस रे तू अक्षय. काय गेम पलटवलाय. काय आदित्य, तू हुशार आहेस, पण मी तुझा बाप आहे. एक मात्र बरं केलंस की तू मला सावध केलंस. आता या पुढचा गेम मी काळजीने खेळ. पैसे मिळाल्याशिवाय मी काही एंगेजमेंट तुटू देत नाही. मला वाटतं आदित्य, आपण आधी शहानिशा करायला हवी होती. लग्न ही खूप नाजूक बाब आहे. अक्षरावानी मनावर नाही घेतलं म्हणून, नाहीतर एकदम असा हा आरोप. अजिबात पाचपोच नाही या मुलाला. आज तुझ्यामुळे मिरेचं लग्न मोडलं असतं. तुला कोणी सांगितलं रे भलते उद्योग करायला? मामा, मी खरं सांगतो, मी स्वतः पाहिलंय. त्यावेळी त्याचं वागणं वेगळं. काय वागणं? हा? अरे झालं ना, दूध का दूध, पाणी का पाणी. मारे त्याला बोलवून घेतलं, पडलो ना तोंडावर आपण. काय राहिली इज्जत? तुला सांगते आदित्य, आमच्या भानगडीत पडायचं नाही. मावशी, मीराच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तो सोडवायला आम्ही समर्थ आहोत. तुला आगाऊपणा करायची काहीच गरज नाही. कमू, शांत हो, शांत हो. सुटलाय ना प्रश्न. पण याचा हेतू काही वाईट नव्हता. अरे मीराच्या भल्यासाठीच करत होता तो. अक्षयराव हेच म्हणाले की आदित्यचं काहीही चुकलेलं नाही. याला म्हणतात मनाचा मोठेपणा. नाही तर हा काय झालं असतं? हातातोंडाशी आलेलं सगळं ढासळलं असतं. आणि दादा तुला सांगते, तू याची बाजू घेत जाऊ नकोस. हा मुलगा एक ना एक दिवस तुला भारी पडणार आहे. तुला एक नाही हजारदा सांगते मी, पण तुला फार पुळका ना याचा. अगं कमू, पण मीरा, चहा टाक बाई. डोकं भरणं आणलंय माझं नुसतं. आणि आता यापुढे हा विषय बंद. कुणाच्याही मनात कसली शंका नको. कळतंय का? पण माझी शंका फिटली नाहीये, तर पक्की झाली. ऐक रे, तुला एक ऍड्रेस SMS करतोय आणि एक फोटो. काम परफेक्ट झालं पाहिजे, काही गडबड नकोय मला. कळलं? कळलं का? काम झाल्यानंतर फोन कर. आदित्य, मला ट्रॅप करतोस का? तो बघ मी काय करतो. आदित्य, मला एक सांग, आर यू शुअर की ते दोघं बहीण भाऊ नसून गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहेत? प्लीज यार, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय, ते सुद्धा एकदा नाही दोनदा. आणि माझी खात्री पटल्याशिवाय मी इतकी मोठी स्टेप घेतली असती का मधुरा? हे बघ मधुरा, अक्षय चांगला मुलगा नाहीये. मी खरं सांगतोय, आज सुद्धा त्याचा खोटेपणा समोर आलाच असता, पण त्याने खूप चलाखीने सगळं निभावून नेलंय. तो खूप कनिंग आहे, आपला फायदा घेतोय. तुम्ही प्लीज त्याच्या गोड बोलण्यावर जाऊ नका. खूप झालं, आपण प्रत्यक्ष ऐकलं ना.
ती मुलगी स्वतः म्हणाली की ती अक्षयची मानलेली बहीण आहे. आता अजून काय हवंय? आदित्य, फक्त तुझं मत अक्षयबद्दल असं म्हणून ते सगळ्यांनी मानायचं का? आणि तुझं मत मीरा? तुझं अंतर्मन सुद्धा तुला हेच सांगताय का? हा विषय इथेच संपला. माझं लग्न ठरलंय आणि ते होणार आहे. या विषयावर आणखी चर्चा नकोय मला. आणि आदित्य, यापुढे असं काहीही बोलण्याआधी फक्त एकदा माझ्या मामाच्या मनाचा विचार कर. ही एंगेजमेंट होणारच. चल मधुरा. काही करून अक्षयचा खोटेपणा यांच्या समोर आणलाच पाहिजे. तो पहिल्यांदा दिसल्यापासूनच मी त्याच्या वॉचवर होतो. अक्षय या मुलीसोबत फिरत असतो. मी त्यांचं बोलणंही ऐकलं. त्या दोघांचं अफेअर चालू आहे. सॉरी, तुझी फसवणूक झाली, पण मला सुद्धा हे सांगणं भाग होतं. शेवटी तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. काय ना, माझे खूप मित्र आणि मैत्रिणी आहेत. क्वाईट फेमस, यु नो. मैत्री वेगळी आणि अफेअर वेगळं अक्षय. माझ्याकडे प्रूफ आहे. मी खरं सांगतोय, आज सुद्धा त्याचा खोटेपणा समोर आलाच असता, पण त्याने खूप चलाखीने सगळं निभावून नेलंय. ताई, तुला पण नाही येत ना झोप? खरं काय असेल ग मधुरा? म्हणजे सगळं समोरासमोर खरं खोटं होऊन सुद्धा आदित्य किती ठामपणे सांगत होता की अक्षय चांगला मुलगा नाहीये. कोणावर विश्वास ठेवायचा तेच कळत नाहीये ना. म्हणजे तुझं लग्न मोडून आदित्यला काय मिळणार? तो कशाला येऊन खोटं सांगेल? त्याचा काय फायदा? आणि दुसऱ्या बाजूला तो अक्षय सुद्धा प्रामाणिकपणे बोलताना वाटला. हो ना, तो अजिबात चिडला नाही आदित्यवर. उलट त्याचा हेतू समजून घेतला त्याने. आणि वर म्हणाला की असा गैरसमज होऊ शकतो. म्हणूनच ना, कळत नाहीये याचं खरं की त्याचं खरं. मला भीती वाटते ग मधुरा. एवढं टोकापर्यंत येऊन जर हे लग्न मोडलं ना, तर मला सहन नाही होणार. आणि मामा तर खचून जाईल ग. आपण चौकशी करायची का? अगं पण ती मुलगी म्हणाली ना, म्हणजे आपण सगळ्यांनीच ऐकलं की ती मानलेली बहीण आहे अक्षयची. मे बी आदित्यचा खरंच गैरसमज झाला असेल कदाचित. आणि आता खऱ्या खोट्याची इतकी स्पष्ट शहानिशा झाल्यानंतर पुन्हा एकदा असा अविश्वास दाखवणं मला बरं नाही वाटत. जाऊ दे, आपण पॉझिटिव्हलीच विचार करूया. हो, कदाचित एखादं संकट येणार होतं, जे टळलं असं म्हणावं लागेल. मला मामाची काळजी वाटते ग. हे सगळं ना आता अगदी निर्विघ्नपणे पार पडलं पाहिजे. पडेल ताई, तू झोप बरं आता. सगळं नीट होणार आहे असाच आपण विचार करूया. झोप तू. मनातली हुरहुर कशानेही जात नाही. देवा, सगळं नीट कर.